कल्याण डोंबिवलीमधील महारेरा घोटाळ्यामधील 65 इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। कोर्टाने आदेश दिले आणि त्यानंतर आयरे गावामधील समर्थ कॉम्प्लेक्स इमारतीला तोडक कारवाईची नोटीस आलेली आहे आणि त्यामुळे रहिवासी बरेच चिंतेत आहेत। फसवणूक केलेल्या बिल्डरवर कारवाई का करत नाही असा सवाल हे रहिवासी सध्या उपस्थित करतात। मंत्री आणि लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर सुद्धा कारवाईची टांगती तलवार अजूनही कायम आहे। फेब्रुवारी मध्ये एक मीटिंग झाली होती ती सीएम साहेबांसोबत। त्याच्यामध्ये सीएम साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमच्यावरती कारवाई होणार नाही, ती 65 बिल्डिंग मध्ये जाईल। 65 बिल्डिंग मध्ये तुमच्या बिल्डिंगचं नाव देतोय आम्ही, तर तुमच्या बिल्डिंगवरती काही ऍक्शन घेतली जाणार नाही जोपर्यंत आमच्याकडनं काही नोटीस येत नाही। तोपर्यंत त्यांनी स्टे ऑर्डर दिलेला होता, पण त्यानंतरही 1 या 2 महिन्यामध्येच आम्हाला परत नोटीस यायला सुरुवात झाल्या। मग त्या सीएम सरांनी जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या आश्वासन कुठे गेलं? आम्ही केडीएमसीच्या ऑफिसला भेट देऊन आलो आज दुपारी। तिकडे आम्ही भेटलो तर ते म्हणाले की तुम्ही किती काय प्रयत्न केला तर उद्या ही कारवाई होणारच आहे। आम्ही बघून पण आलो, त्यांची तयारी पण चालू आहे, हातोडा वगैरे त्यांनी सगळं अलाइनमेंट त्यांचं टीमवर्क चालू आहे। त्यानंतर आम्ही कल्याण केडीएमसीला गेलो, तिथे सुद्धा विनंती पत्र देऊन आलो, तिथेही काही आमचं ऐकून नाही घेतलं। त्यानंतर आम्ही रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गेलो, तिथे पण विनंती पत्र दिलं, तर ते म्हणे आम्ही काय नाही करू शकत, आम्हाला जे बंदोबस्त दिलाय ते आम्हाला वरतून ऑर्डर आलेली आहे, आम्हाला ते बंदोबस्त देणं भागच आहे। ज्या बिल्डिंगवरती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार, आमदार या सर्वांनी आश्वासन दिलं की या 65 इमारतींमधील एकही इमारतीला हात लागणार नाही आणि उद्या त्या बिल्डिंगवर कारवाई करण्यात येते। परंतु मला एवढंच सांगायचं आहे की ही जी ऑर्डर झाली आहे ही कोर्टाची ऑर्डर मल्हार हाईट्सच्या नावाने असताना समर्थ कृपा बिल्डिंगवरती कारवाई करण्याचा घाट जो केडीएमसीने घातला आहे तो केडीएमसी यंत्रणेचा भोंगळ कारभार आहे। कारण माझ्याकडे ती ऑर्डर आहे, कोर्टाची ऑर्डर मल्हार हाईट्स या बिल्डिंगच्या नावाने असताना केडीएमसीने समर्थ कृपा बिल्डिंगवर कारवाई करण्याचा घाट का घातला, याच्यामध्ये कोणाला वाचवलं जात आहे, कुठल्या बिल्डरला वाचवण्यासाठी हे केलं गेलं आहे।